पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र, तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी, सजयति सिंदूर वदनो देवयत्पाद पंकज स्मरणं, वासर्मणिरेवतं सरसी नाशयति विघ्नं, या कुंदेन्दु तुषारहार धवलाय शुभ्रवस्त्रवृताय, या विनवरदंड मंडितकराय चेत पद्मासनाय, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती वीरदेवी सदा वंदित समपतु, सरस्वती भगवती निशिष जाड्यपहं, मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं, यत्कृपात्तमं वन्दे परमानंद माधवं, नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयतं, वसुदेवसुतं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु, ज्या नामी पृथ्वी समोरतरलीते ते नाम माझे वाच्यास, ज्या रूपी सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो, ज्या पादे फणिकाली स्पर्शिला ते पाय माझे भायासो, ज्या हस्ती गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो, ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा, मने प्राणत क्लेश नाशाय गोविंदा तुझ शरणं, ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शोभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं, वंदे विष्णु भवभयहार सर्वलोकैकनाथं, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोतावत्ता श्री पांडुरंग समर्थ, पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरं, एक एकाक्षरं कुसमापतक नाशनम्, चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरं, एक एक अक्षरं पुसां महापातक नाशनम्, ओम नमो भगवते वासुदेवाय, 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 ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम श्री हनुमते नमः, 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 ओम श्री हनुमते नमः। मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं, वातात्मजं वानरयुतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्य त्र्यंबके गौरी
नारायणी नमोस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महायोग पीठे तटे भीमरत्य वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समगत्य निष्णुन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एक एक अक्षरं पुसां महापातकनाशनम्। श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय 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 राम जय जय राम जय जय राम। श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 18वे अध्यायाची सुरुवात म्हणजेच भाग पहिला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभो रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः। हनुमंतासी नचली घात सोये सांगे इंद्रजित। अवध्य वीर हा हनुमंत साक्षपे सांगत विभीषण। पांडुरंगा करू प्रथमन मन दुसरे चरण संताची आहे। त्यांच्या प्रपदानिक थीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। काय माझी वाणी मानिल संतासी रंजवू चित्तासी अपुलिया। माझी वाणी तुझी वर्णी गुण नाव ऐसे देई प्रेम काही कळाय। पांडुरंगा पांडुरंगा तुझी चरणीचे कृतानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी। कळेल हे तैसे गाईन मी तुझ जनासवे काज काय माझे। करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा। तेवी मी जे जे बोले तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले म्हणून अवधारी जो जे आपले आपण। ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो। श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 18व्या अध्यायाला सेवेला प्रारंभ करीत असताना गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवारी आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री सुधाकर आनंद बुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून ऐवल्लांच्या चरणाशी नतमस्तक होऊन
अध्यायाला सुरुवात. कथेचं अनुसंधान भाविक हो. हनुमंतरायाला कोणत्याही प्रकारचा घातपात चालत नाही. स्वतः राजा रावणाचा मुलगा इंद्रजित राजा रावणाला सांगतो, हनुमंतराया कोणाच्याही हातनं मरू शकत नाही. चिरंजीव वीर असा हा हनुमंत आहे असं विभीषण राजा रावणाला सांगतो. इंद्रजित जो का ज्येष्ठ सुत नाना युक्ती स्वय सांगत, शस्त्र अस्त्री ब्रह्म पाशात न चले घात पात हनुमंता. इंद्रजित राजा रावणाचा थोरला मुलगा आहे. नाना प्रकारे युक्ती करून राजा रावणाला सांगू लागलेला आहे. कुठल्याही शस्त्रामध्ये, अस्त्रामध्ये, तंत्रामध्ये, मंत्रामध्ये, ब्रह्मपाशामध्ये अडकवून हनुमंताचा घात करता येत नाही. शस्त्रशक्ती, अस्त्रशक्ती, मंत्रशक्ती, तंत्रशक्ती, कपट माया मोहन शक्ती, रणी मारुती न धरवे. रणांगणामध्ये हनुमंताला धरण्यासारखी कोणतीच ताकद या जगाच्या पाठीवर नाहीये असं राजा रावणाला इंद्रजित सांगतो. हनुमंतरायासमोर शस्त्र शक्ती चालत नाही, अस्त्राची शक्ती चालत नाही, मंत्रविद्या चालत नाही, तंत्रविद्या चालत नाही, कपट चालत नाही, माया केलेली चालत नाही, मोहनी अस्त्र चालत नाही. हनुमंतरायाला यापैकी कोणतीच विद्या चालत नाही, त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही आणि मारुतीला त्यामध्ये बंधन केलं जात नाही. कर्म पाश, धर्म पाश, ब्रह्मयाचा ब्रह्मपाश, बांधू न शके वानरास जन्मपाश मुख्यत्वे. कर्माचा कर्मपाश, धर्माचा धर्मपाश, ब्रह्मदेवाचा ब्रह्मपाश या वानराला बांधू शकत नाही. जन्माचा जन्मपाश सुद्धा हनुमंतरायाला बंधन करू शकत नाही. विभीषण प्रिय भ्राता सांगत से परमहिता, शरण रिघावे श्री रघुनाथा, काय म्याता करावे. विभीषण हा माझा लाडका भाऊ आहे. तोही मला म्हणतोय की राजा रावणा तू रामरायाला शरण जा आणि रामरायाची चोरून आणलेली बायको सीता माता त्याला परत दे, अर्पण कर. इंद्रजित पण सांगतोय की त्याच्यावर हनुमंतावर कुठलंच शस्त्र चालत नाही, अस्त्र चालत नाही, कुठली विद्या चालत नाही, कुठलंही बंधन हनुमंतरायाला बंधनामध्ये अडकवू शकत नाही. सर्व शक्त्या हनुमंतरायासमोर हतबल आहेत, कुचकामी आहेत, काही उपयोगाच्या नाही असा मुलगा सांगतो. भाऊ सांगतो रामाची बायको रामाला परत दे, रामाला शरण जा, राम तुला माफ करतील, यातच आपलं हित आहे. राजा रावण म्हणतो नेमकं मी आता काय करावं. सर्वता अवध्य हा मारुती, इंद्रजिताची उपपत्ती, विभीषणाची भिन्न युक्ती, लंकापती संचित. इंद्रजित सांगतो की हा मारुती नावाचा वानर कुणालाही ऐकत नाही, त्याच्यावर कोणतीही विद्या चालत नाही. राजा रावण विचार करतो ह्याचा बंदोबस्त कसा करावा. आणि विभीषण तर वेगळं सांगतो, म्हणले लाडका माझा भाऊ असताना माझ्या वैर्याला शरण जा म्हणतो, त्याच्या समोर हात जोड, त्याच्या पाया पड, त्याची सीता त्याला परत दे म्हणतो. विभीषणाचं सांगणं वेगळं
इंद्रजिताचं म्हणणं वेगळं. आता मी काय करावं? राजा रावण चिंतेत पडलेला आहे. राग आला रावणासी तरी मारवे ना हनुमंतासी. अवध्यता देखोनी त्याशी दशमुखाशी अति चिंता. राजा रावणाला किती जरी राग आला तरी हनुमंतराया समोर राजा रावणाचं काही चालत नाही. हे राजा रावणाला तर कळलेलंच आहे, पण इंद्रजितानं सुद्धा सांगितलेलं आहे हनुमंतराया चिरंजीव आहे, हनुमंतरायाला मरण नाही. हे राजा रावणाच्या लक्षात आलं. राजा रावण फार काळजी करू लागला. हनुमंताची नवधिता सकळ कुळाच्या करील घाता. हान मरे मारू जाता परम चिंता लंकेशा. हनुमंतरायाबद्दल राजा रावण खूप विचार करू लागलेला आहे, काळजीत पडलेला आहे, चिंता करू लागलेला आहे. आता हे रामदूत वानर लंकेमध्ये आलेले आहे. आपल्या दरबारामध्ये आता जाणून बुजून आपण बंधन करून त्याला आणलेलं आहे. आता आपल्या राजदरबारामधून हे सजासजी जाणार नाही. आपण याला मारावं म्हटलं तर हे मरू शकत नाही. याचा घात करावं म्हणलं तर याचा घात होऊ शकत नाही. आणि याला जर आपण नाही मारलं तर मग आपल्या बाकीच्या सगळ्यांना हा मारल्याशिवाय सोडणार नाही, सकळ कुळाचा घात करील. राजा रावण चिंतेत विचार करतो. आन घालोनी श्री रघुनाथा मरण पुसे कपिनाथा. मरणानुक्रम आणून हाता मग हनुमंता मारावे. रावण विचार करतो हनुमंताला त्याचं मरण कशात आहे ते आता मी विचारतो. मग हनुमंतराय त्याचं मरण कशात आहे मला सांगेल आणि त्याप्रमाणे त्याला मी ताबडतोब मारतो. अशा प्रकारचा विचार राजा रावण करू लागलेला आहे. ऐसे विचारोनी चित्ती पुसावया मरण युक्ती. स्तव आदरीला मारुती लंकापतीने निज मुखे. असा विचार राजा रावणानं आपल्या चित्ताच्या ठिकाणी आणला. हनुमंतरायाला त्याचं स्वतःचं मरण विचारण्यासाठी हनुमंतरायाची स्तुती लंकापती राजा रावण करू लागला. ऐके वीरा हनुमंता श्रीरामाच्या परम भक्ता. तुझ मी पुसतसे आता सत्य तत्वता सांगावे. ए हनुमंता तू महावीर आहेस म्हणले, मी काय म्हणतोय ते ऐक. रामाचा तू परम भक्त आहे. तुला जे मी आता विचारतोय ते तू खरं खरं मला सांग. असत्य वदो नये हरिभक्ता. शपथ घालितो रघुनाथा. मरण कैश्यनी हनुमंता यथार्थता सांगावे. ए हनुमंता म्हणले तू हरिभक्त आहेस म्हणले, रामभक्त आहेस म्हणले, तुला रामाची शपथ आहे म्हणले. तू खोटं अजिबात बोलू नको. मला खरं खरं सांग हनुमंत तुझं मरण कशात आहे रे. ऐको आणि श्रीरामाची आन हनुमान घाली लोटांगण. मज सर्वता नाही मरण सत्य जान लंकेशा. श्रीरामाची शपथ राजा रावणानं आपल्याला घातलेली. राजा रावण आपल्याला म्हणतोय खरं बोल, पण आपण तर कधीच खोटं बोलत नाही. खोटं कसलं असतं तेच माहित नाही. हनुमंतरायांनी लोटांगण घातलं रामरायाची शपथ घातल्याबरोबर.
हनुमंतराया राजा रावणाला म्हणतात, राजा रावणा, मी जे सांगतोय ते खरंच सांगतोय, हे तू लक्षात घे. मला मरण नाही, मी अमर आहे, मी चिरंजीव आहे. हनुमंतरायाने राजा रावणाला खरं खरं सांगितलं. ऐकोनी हनुमंताचे वचन गदगदा हासे रावण. जन्मा मागे अखंड मरण, मिथ्या भाषण अमरत्व. हनुमंतरायाने खरं सांगून टाकलं, मी चिरंजीव आहे, मला मरण नाही, मी अमर आहे. राजा रावण हसायला लागला. अरे जो जन्माला आला, या जन्माबरोबरच त्याच्या जीवनाला मरण हे चिकटलेलं आहे म्हणले. ज्याचा जन्म झालेला आहे त्याला मरावं लागतंय. तू खोटं बोलतोय हनुमंता, खोटं सांगतोय की मी अमर आहे. खरं सांग बर हनुमंता, तुझं मरण कशात आहे? म्हणती अमर निर्जरा देवा, तेही पावती मरणार नवा. तिथे तुझा कायचा हेवा, मिथ्या हेवा अमरत्वे. हनुमंतरायाने खरं सांगितलं, पण सज्जनानं कितीही खरं सांगितलं तर दुर्जनाला ते खरं वाटत नाही. म्हणण्यापेक्षा खरं सांगितलेलं आवडत नाही, त्यापेक्षाही खरं सांगितलेलं त्याला पटत नाही. हनुमंतरायाने खरं सांगितलं, पण राजा रावणाचा हनुमंतरायाच्या बोलण्यावर अविश्वास झाला. राजा रावण म्हणतो, अरे देवादिदेव जे जन्माला आले, अवताराला आले, त्या देवांना सुद्धा अमर म्हटलं जातं. स्वर्गीचे अमर, इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म अमर. स्वर्गाचे अमर सुद्धा इच्छा धरतात की या मृत्यू लोकावर आमचा जन्म व्हावा. अरे असे देव या अवताराला आले, त्यांना सुद्धा एक ना एक दिवस निजधामाला जावं लागतं. म्हणजे हा इहलोक सोडून जावं लागतं, म्हणजे संपावं लागतं. इथलं कार्य संपल्यानंतर इथून निघून जावं लागतं, म्हणजे मरावं लागतं. रामकृष्ण ही आले गेले. अरे रामकृष्ण अवताराला आले. आतापर्यंत कित्येक देवांनी अवतार घेतला, संत मंडळी अवताराला आली, ते सुद्धा आपलं कार्य संपल्यानंतर इहलोक सोडून परलोकाला जातात. आणि तो म्हणतो मी अमर आहे. हे तू खोटं सांगतोय, खोटं बोलतोय. असा राजा रावण हनुमंतरायाला बोलू लागला. 14 कल्पाविषयी गरिमा, मार्कंडेयाचा मुख्य महिमा. तो जय जाय मरण ग्रामा, तै झळे रामा रोम हर्षनाशी. अरे तुला काही काही जणाला किती आयुष्य होत, ते हनुमंतराया राजा रावण हनुमंतरायाला सांगू लागलेले आहेत. राजा रावण म्हणतो 14 कल्पाची आयुष्य मर्यादा मार्कंडेय मुनीला होती. म्हणजे 14 कल्प एवढा असणारा आयुष्याची मर्यादा किंवा तेवढं त्याचं आयुष्य होतं. असा मार्कंडेय मुनी 14 कल्पानंतर इहलोक सोडून ज्यावेळेस परलोकाला जात होता, त्यावेळेस रोमहर्ष
रोमहर्षण एक मुनी आहेत म्हणले, त्या रोमहर्षणाच्या अंगावरचा एक केस झडायचा म्हणले. युगान युगी लोम झडेत जासी, ऐसा तो लोमहर्षण ऋषी. तोही मरे बकदालव्याचे स्वाशी, मरण बकदालव्यासी हंस पक्षे. आणि असे अंगावरचे एक एक केस झडल्यानंतर त्या रोमहर्षणाला मरण येत होतं. तो रोमहर्षण ऋषी सुद्धा मरून गेला. त्या रोमहर्षणाच्या मरणाचं सूत्र सांगताना म्हणतात, बगदालव्य ऋषीनं एकदा श्वास घेतला की हा लोमहर्षण ऋषी मरायचा. बगदालव्य ऋषीचं मरण कशात होतं तर एक हंस पक्षी होता. त्या हंस पक्ष्याच्या अंगावर किती पंख असतात म्हणले. त्या हंसाच्या अंगावरचा एक पंख जेव्हा झडे त्यावेळेस काय होतं पुढची ओवी ऐका. हंसाचा पंख जेव्हा झडे तव बकदालव्याचे आयुष्य उडे. त्या हंसाशी मरण रोकडे जय का नख खंडे भ्रूशुंडीचे. अरे असा हंस पक्षी म्हणले. त्या हंस पक्षाचा एक पंख जेव्हा झडायचा तेव्हा बगदालव्य ऋषीला मरण यायचं. त्या हंसाला कधी मरण यायचं तर भ्रूशुंडी म्हणून ऋषी होते. त्या भ्रूशुंडीचा एक नख जेव्हा खंड व्हायचा निघायचा त्यावेळेस हंसाला मरण यायचं. कुर्म हलवी निमका तव भ्रूशुंडीस देख, मरण पावे आवश्यक मरण चुक सर्वाशी. जेव्हा कासव एकदा आपली पाठ सरसावेल हलवेल तेव्हा भ्रूशुंडीला मरण यायचं. अशा प्रकारे अरे ज्यांना ज्यांना कल्प कल्प अनंत युगाचं आयुष्य आहे असे सुद्धा ऋषी मुनी तपी जपी देवादिक सगळे मरण पावलेले आहेत. मरण हे कुणाला चुकलेलं नाही. मरण कुणाला टाळता येत नाही. राजा रावण म्हणतो मरण अचूक सर्वाशी, मरण पावे आवश्यक मरण अचूक सर्वासी. मरण बाबा कुणाला चुकत नाही. हनुमंता तू म्हणतो मला मरण नाही, कसं खोट बोलतो. यवम मरण परंपरा कदा न सोडी थोर थोरा. ते तू पाले खाईरा केवी वानरा अमरत्व. अरे ही जीवन मरणाचं जे राहत गडगे ते नित्य फिरत आहे. याच्यातून ते कुणालाच सोडत नाही. जन्माला आलं की त्याला मरावं लागतं. मरणातून कुणाचीही सुटका नाही. जीवनातून सुटका व्हायची असेल तर त्याला मरण हे अगत्य आहे. भल्या भल्यांना मरण चुकलं नाही. तिथं तू पाले खाणारा रानात राहणारा एक सामान्य वानर तुला कसं काय मरण नाही बरं. राजा रावण बोलतो तपस्ते जे महाऋषी ते काळाची अंधरी दासी.
श्रीराम नामी प्रेम जासी काळ त्यापासी कामाराम. हनुमंतराया म्हटले तपस तेजानं ज्यांनी महान तप केलेलं असतं असे महान ऋषी काळाच्या जबड्यात सापडतात, ते मरून जातात. पण ज्याच्या मुखामध्ये रामाची आवड आहे, रामाबद्दल प्रेम आहे, रामनाम ज्याच्या मुखामध्ये आहे, त्याच्या जवळ यमकाळ निरंतर त्याची सेवा करतो. दास म्हणून यमधर्म त्या रामभक्ताजवळ सदैव अखंड वास करतो. जागृती सुसुप्ती सहित स्वप्न ज्यासी अखंड नामस्मरण काळ त्याचे वंदी चरण तेने रावणा हे महिमा. हनुमंतराया म्हणतात जो भगवंताचं नामस्मरण जागा असताना झोप लागायच्या अगोदर एवम झोपेमध्ये स्वप्न पडलं तरी त्या स्वप्नामध्ये सुद्धा भगवंताचं नामचिंतन करत असेल, भगवंताचं गुणगान गात असेल, भगवंताचं नाम आवडीनं घेत असेल, मुखानं देवाचं नाव घ्यायला तो विसरत नसेल, ज्याचं अखंड नामस्मरण चालू आहे त्याचं काळ सुद्धा पाय धरतो, दर्शन घेतो. आणि माझ्या मुखामध्ये अखंड नामचिंतन आहे म्हणून हा महिमा राम नामाचा आहे. रावणाला हनुमंतराया सांगतो भक्तिभावार्थे भजन सोये जाणे श्री भगवान रावण विसी अति दीन त्यासी हे ज्ञान केविला भेम. भक्तिभावार्थाचं भजन काय असतं, भगवंताची सेवा काय असते, भगवंताला आपलं सर्वस्व अर्पण करणं हे भक्ताचं मुख्य ब्रीद असतं. पण भगवान परमात्म्याची भक्तिभावार्थानं सेवा करणं हे विषय असणाऱ्या राजा रावणाला काय करणार आहे. हनुमंतराया म्हणतात रामाची सेवा रामाचा भक्त कशा पद्धतीने करतो हे फक्त भगवान परमात्मा रामरायाच जाणू शकतो. राजा रावणाला त्यातली काय अक्कल आहे, काय करणार आहे. असो हे रावणाची स्थिती मज श्री रामाची भक्ती माझ्या अमृतवाची ख्याती दाऊ प्रतीत रावणा. हनुमंतराया विचार करू लागले रावणाला आपण खरं सांगितलं त्याला खरं वाटत नाही, खऱ्यावर विश्वास ठेवायला रावण तयार नाही. आपल्याला काय घेणं देणं म्हणले, आपली भक्ती आपण करायची, आपली सेवा आपण करायची. कुणी निंदा कुणीही वंदा आमचा स्वहिताचा धंदा. आमचं स्वहित करून घेणं हा आमचा धंदा आहे. म्हणून हनुमंतराया म्हणतात आपण खरं सांगितलेलं जर याला पटत नसेल तर एकदा खरं काय असतं ते राजा रावणाला दाखवूया. आपली श्रीरामाबद्दलची भक्ती कशी आहे, आपण चिरंजीव कसं आहे, आपल्याला मरण नाही याचा प्रत्यक्ष अनुभव राजा रावणाला दाखवू. हनुमंतराया विचार करतो हनुमंती श्रीराम भक्ती लाटी तरी का बोले मिथ्या गोष्टी मिथ्या वदलासी चावटी कशासाठी मज सांगे. राजा रावण हनुमंतरायाला परत एकदा अविश्वासानं बोलतो. राजा रावण म्हणतो हनुमंता
तू म्हणतोस ना तुझ्या मुखामध्ये अखंड रामाचं नामस्मरण आहे, जागृती, सुसुप्ती, स्वप्नी अखंड नामचिंतन तू करतो, रामाची भक्ती करतो असा मोठेपणा सांगतो, मग का खोट बोलतो? म्हणजे का लबाड बोलतो हनुमंता? का चावटपणानं खोट सांगितलं? माझ्या बरोबर का खोट बोलतो? मला खरं खरं सांगायला पाहिजे होतं. तू स्वतःला रामभक्त म्हणून घेतो. हनुमंत याला राजा रावण बोलतो, आज रे पुसता रावणासी, बुद्धी स्फुरली वनरासी, अपमानावया लंकेशाशी, भुय त्यापाशी अनुवादे. राजा रावणाचा अविश्वास झालेला आहे. राजा रावणाला आपण खरं सांगितलेलं कधीच पटणार नाही, पटणंही शक्य नाही. म्हणून हनुमंत याच्या डोक्यामध्ये एक विचार आला, एक युक्ती सुचली. ती युक्ती तरी का सुचली तर राजा रावणाचा घोर अपमान हनुमंतरायाला करायचं आणि तो अपमान करण्यासाठी एक हनुमंतरायाला बुद्धी स्फुरल्यानंतर एक प्लॅनिंग हनुमंतरायाच्या डोक्यामध्ये आलं. ते प्लॅनिंग, ती योजना हनुमंतराया राजा रावणाजवळ सांगणार आहे. हनुमंतराया राजा रावणाला नेमकं काय सांगणार आहे याचं चिंतन आपण पुढील प्रसंगामध्ये, पुढील भागामध्ये करूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभो रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी, जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम, जय जय श्री राम, श्री राम जय राम, जय जय राम. जय श्री राम, जय जय श्री राम, श्री राम जय राम, जय जय राम. चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एक अक्षरं पुसमापातक नाशनम्. केशवा नारायणा माधवा गोविंदा, विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना, श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा, संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा, पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता जनार्दना भूपेंद्रा हरिहरा, श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा, केशवा नारायणा माधवा गोविंदा, विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना, श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा, संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा, पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा, श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा. श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल, श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, श्री विठ्ठल विठ्ठल, श्री विठ्ठल.